रत्नागिरी बाजारपेठेत हापूस आंबा विक्रीसाठी दाखल झालाय। हापूस आंब्यांची आवक बाजारात झाली। होळीनिमित्त गावी गेलेल्या चाकरमान्यांची आंबा खरेदीला पसंती मिळते। 600 ते 1000 रुपयांपर्यंत बाजारभावाने आंबा विकला जातोय। भविष्यात आंब्याची आवक वाढणार आहे, परिणामी किंमत कमी होणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। परिस्थिती बऱ्यापैकी आहे। सगळ्यांचा थोडा थोडा तरी संपतोय मार्केटमध्ये आणि सगळ्यांचा संपावा। सगळ्यांसाठी जो कोकण वासी इथं आलेला आहे तो खरेदी करताना दिसतोय, काय परिस्थिती आहे? शिमग्यासाठी जे चाकरमाने आले होते त्यांचा प्रतिसाद चांगला मिळाला ह्या वेळेला। यापुढे आंब्याची किंमत वाढेल की कमी होईल, काय सांगा? कमी होईल, नाही वाढणार, कारण आवक वाढली की दर कमी झाला। आपलं नाव? लता भंडारे। परिस्थिती बऱ्यापैकी आहे। आता आम्हाला जी आवक वाढल्यामुळे दर कमी आल्यापासून मार्केटला चांगली थोडी तेजी वाढलेली आहे। काय किती किंमत आहे सध्या? 700 पासून ते 1200 पर्यंत रेट आहे। जास्त करून कशी काय एकंदरीत चाकरमान्यांची या ठिकाणी रेलसेल असताना दिसते का मार्केट? शिमग्याला रेलसेल चांगले होते, आलेले होते शिमग्याला। आता पण हळूहळू मार्केट वाढत चाललं आहे। चाकरमान्यांचा कल जास्तीत जास्त कोणत्या आंब्यांकडे असतो? हापूस आंब्याकडे असतो। दरामध्ये काही थोडं मागे पुढं करून घेतात, मागतात, थोडं ॲडजस्ट करून येतात। आणि कोणाला जे स्वस्त पाहिजे असेल, पाठीमाग माल डागीबिगी जे असतो तो एकदम स्वस्तात मिळतं, त्याच्यामध्ये माल खराब निघतो जास्त। आणि माल बिगड डागाचा बिगड चोख माल जे घेईल त्याचा खराब निघत नाही, कारण पिटीचा माल चांगला असतो। आपलं नाव? माझं नाव शिवाजी वडल।